करू सन्माननीय जितेश पाटील तोंडरे यांना देखील आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतो। तसेच आपण पाहू शकाल सन्माननीय संदीपजी खरस साहेब यांचे श्रीदत्त एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर आहे, त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालं आहे। त्यांचं देखील आम्ही इथे सरचे स्वागत करतो। सर्वांचेच आम्ही इथे आभार व्यक्त करणार आहोत। परंतु तत्पूर्वी जाऊया आपण या मॅचकडे। येतील तुमच्या समोर आपण पाहू शकाल संतोषता करत। यस, धन्यवाद वैभव। कारण ज्या ज्या व्यक्तीने आम्हाला या स्पर्धेसाठी सहकार्य केले, मध्ये पडद्यामागे असो पडद्यापुढे असो, त्या सर्वांचं मी पनवेल असोसिएशनच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। मैदानावरती या ठिकाणी सलामीची दोरी राजवीर कणव इंडियन आर्मी घोट पिसारवे संघाची या ठिकाणी जोडी मैदानावरती। किशोर पोरजी सलामीचा फलंदाज, नॉनस्टिकला आपण फलंदाज पाहतोय अजय भातुसे। ज्या खेळाडूंनी खरं तर आपण पाहिलं साखलेमध्ये अतिशय चांगला खेळ केला। बंटी जोशी पेडेकडून मारा करत असताना पहिला चेंडू, पुलरलेंचा चेंडू इथं मात्र टेक केला, अतिशय चांगला फटका पाहायला मिळतोय किशोर पोरजीच्या बॅटमधून। पहिल्या चेंडूवर चौकार। थँक्यू डीजे। तर या बॉलमध्ये एक्झॅक्ट किती हाईट होती हे पाहायचे पंचांना। तिसऱ्या पंचांची मागणी मात्र इथे केले गेले आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सँडी पालकर। आणि हा कॉल आय थिंक बॅट्समन कॉल आहे, अंपायर राईट ना? येस, बॅट्समन कॉल आहे। त्यामुळे त्यांच्या कारण प्रत्येक टीमला आपण रनआउट आणि हाईट फॅक्टर या दोनसाठी नक्कीच इथे रिव्ह्यू दिला आहे टीमला। तर संतोषदा एक्झॅक्ट नक्कीच काय असेल या बॉलवर डिसिजन तो आपल्याला समजेल। यस, नक्कीच खूप सारी मेहनत लागली आहे सँडी पालकर यांची सुद्धा, या मैदान असो किंवा या ठिकाणी डिसिजन असो। मात्र त्यांनी खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी योग्य निर्णय दिले आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये। पाहायचं आपला हाईट फॅक्टरचा काय निर्णय येतो यावेळेसचा। मैदानावरती गोलंदाजी करत असताना बंटी जोशीचा पहिला चेंडू होता। अथर्व रोनी ट्रान्सपोर्ट पेट वलप ओनर्स आहेत सचिन वास्कर आणि भोलनाथ शेठ पाटील, तसेच ज्ञानेश्वर पाटील यांच्या वतीने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। आणि हा चेंडू मात्र नोबालचा इशारा आलाय, बिमर चेंडू पहिलाच या ठिकाणी आणि 1+4 आणि कोणताही चेंडू या ठिकाणी आपण न होता 5 धाव मात्र राजवीर कणव इंडियन आर्मी गोट पिसारबी या संघाच्या धावसंख्येमध्ये या ठिकाणी लगावल्या गेल्या। श्रीगणेश झालाय 5 धावांनी आणि बोनसच्या स्वरूपात बनावं लागतील धावा, कारण कुठलाही चेंडू नव्हता। जर एखाद्या संघाला अशा प्रकारच्या धावसंख्येला योगदान देता येत असतं तर निश्चितच आपण पाहतो या मैदानावरती राजवीर कणव इंडियन आर्मी संघाची मात्र सुरुवात चांगली झाली। किशोर पोरजीच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला आहे। पुढचा चेंडू बंटी जोशीचा असेल किशोरसाठी। आता मात्र या ठिकाणी स्पीडमध्ये पाहायला बदल केलाय आणि इथे मात्र झेल उडाला, झेल खाली क्षेत्ररक्षक आणि हा नक्कीच फ्री हिटचा चेंडू होता। किती लक्ष आहे या ठिकाणी, क्षेत्ररक्षक सुद्धा लगेच त्यांनी चेंडूपैकी केली आणि ह्या चेंडूवर मात्र आल्या 2 धावा आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते। सोमनाथ पाटील माहिती देतात 7 धावा, 7 फॉर लॉस ऑफ नो विकेट। सलामीची जोडी मैदानामध्ये अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये आपण पाहिलं तर दोन्ही संघाने दोन्ही संघांचे जे सामने झाले ना अतिशय रंगतदार झाले आत्तापर्यंत PPL मध्ये। कारण बंटी जोशीला सामना शेवटचा जिंकायचा होता, तो त्याने जिंकला आणि राजवीर कणवला म्हणजे पाहिलं तर आपण एका धावेचं षटक पिकलं होतं रोशननं। आता सुद्धा अक्रॉस द लाईन केलेला चेंडू इथं पाय चढला, मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, पुन्हा तोच क्षेत्ररक्षक चेंडूपैकी करतो। अतिशय चांगलं क्षेत्ररक्षक पाहायला मिळतं, फक्त आणि फक्त एका धावेवर रोखून धरलंय आणि चेंडूपैकी येते तोपर्यंत फक्त एक धाव धावपलकावर लावली जाते। 8 धावा धावपलकावर राजवीर कणव इंडियन आर्मी संघाची। ओनर्स आहेत ते म्हणजे शिवा गोंधली आणि राजेश माधे यांचे मनपूर्वक स्वागत करतोय। आणि सर्वांच्या नजरा मात्र या सामन्याकडे लागलेत, कारण शौर्य 11 खोडूबंद संघ सेमी फायनलमध्ये दाखल झालाय। पुढचा चेंडू अजय भातोसे प्रथम स्ट्राईकला आहे आणि आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आळीच्या हातामध्ये चेंडू आलाय आणि इथे मात्र कुठल्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही। सुरुवात मात्र चांगली झाली होती, नोबाल आल्यानंतर चौकारी त्या चेंडूवर आला होता आणि त्या अशा परिस्थितीमध्ये मात्र आतापर्यंत 3 चेंडू झालेत आणि धावसंख्या लगावली गेली ती मात्र 8 ही धावसंख्या। तमाम सर्व प्रेक्षकांचं आपण स्वागत करूया। एका बाजूला आपण पेट वलफ संघ पाहतोय, दुसऱ्या बाजूला घोट पिसवारी संघ चकवले खऱ्या अर्थाने इन स्विंग केला बंटीने। बंटीची खासियत आहे मित्रांनो, कारण बुर्दुलच्या परवा दिवशीच्या स्पर्धेमध्ये सुद्धा लगातार 2 सामन्यामध्ये 2 अर्धशतक पटकावणारा खेळाडू ठरला होता बंटी जोशी आणि या स्पर्धेमध्ये मात्र खूप मोठी जबाबदारी आहे। लीगच्या शेवटच्या सामन्यामध्ये विजय प्रस्थापित करत असताना 12 चेंडूमध्ये 35 धावांची खेळी केली होती बंटी जोशीनं। पुढचा चेंडू अजयसाठी यावेळेस क्रॉस द लाईन, चेंडू मात्र सीमा रेषा बाहेर जातोय। पंच दीपक पाटील यांचा इशारा आलाय चौकाराचा आणि हा चौकार। सोडली
निश्चितच पनवेल प्रीमियरच्या माध्यमातून एक उद्देश होता, एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्या सर्व ग्रामीण असतील शहरी असतील खेळाडूंना मिळवून द्यायचा. आणि निश्चितच आपण पाहतोय मैदानावरती बंटी जोशी ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय, अजय बातोशीने एक चांगला फटका इथे सुद्धा पाहायला मिळतोय. मात्र झेल होणार का? मात्र या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न मात्र याला ठिकाणी केला नाही आणि ते वन बाउन्सने चेंडू फील्ड केलाय. 2 धावा या ठिकाणी घेण्यासाठी सज्ज झाले दोन्ही कडून फलंदाज अजय भातोसे आणि आपण मैदानावरती पाहतो किशोर पोरजी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर मात्र एक चांगली सुरुवात झाली आहे राजवीर कनव इंडियन आर्मी घोट पिसारवे संघाची. आणि इथं मात्र ज्या प्रकारे बंटीने सुरुवात केली होती पहिल्या चेंडूपासून, तिथे मात्र या ठिकाणी यश लाभलं नाही. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14 ही धावसंख्या लागते राजवीर कनव इंडियन आर्मी घोट पिसारवे संघाची. रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी, रायगड ठाण्यात क्रिकेटपटूंची आवड लय दमदारी. लोक हौसेन जमतन सारी न बघाया क्रिकेटची दुनिया न्यारी, लोक हौसेन जमतन सारी न बघाया. धन्यवाद डीजे. एका बाजूला आपला आतुरवणी ट्रान्सपोर्ट पेट वलफ संघ पाहतो, ज्यामध्ये बोलणं शेट असतील, ज्ञानेश्वर पाटील असतील, सचिन वास्कर असतील आणि संदीप वास्कर सुद्धा असतील. त्यांच्याही नजरा या सामन्यावर लागले. तर यावेळेस पाहतो आणि इंडियन राजवीर कनव इंडियन आर्मी खरं तर या ठिकाणी रमेश पाटील सुद्धा आमचे या स्पर्धेमध्ये खूप मोठं योगदान देणारे, त्यांचे सुद्धा नजर या स्पर्धेमध्ये आणि या सामन्यामध्ये लागले असतील की गोट संघ जिंकेल की पेट वलप संघ जिंकेल. आणि नक्कीच पिसारवे संघाचे राजेश महादेव सुद्धा या ठिकाणी या सामन्यामध्ये निश्चित त्यांना सुद्धा टेन्शन आलं असेल की हा सामना जिंकून कोणता संघ सेमीफायनलमध्ये दाखल होईल. इथे मात्र आडव्या बॅटने खेळलाय जरूर चेंडू या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने पटकावलाय. तो मात्र फलंदाज किशोर पोडीच्या बॅटमधून येतोय. एक सुंदर असा चौकार. महाराष्ट्राची शान मोत्याची खान, महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी, महाराष्ट्राची शान मोत्याची खान, सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महान खेळाडूंची. पहा चौकाराने मात्र धावसंख्येला वेग आलाय आणि दोन्ही संघांचं आपण साखळीचे सामने पाहिले ना, तर राजवीर कनव संघ खरं तर गोलंदाजीच्या आधारे या स्पर्धेमध्ये सुपर एटमध्ये दाखल झाला आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय बंटी जोशीचा संघ अथर्व रोणीचा ट्रान्सपोर्ट पेट वलफ संघ हा मात्र फलंदाजीच्या आधारे खरं तर या ठिकाणी दाखल झाला आहे. तर पाहायचं याकडे फलंदाजी चांगली होते राजवीर कनव संघाची. इथं आपण पाहतोय गोलंदाज आलाय नवीन प्रमोद पावशे मॅन फ्रॉम नितलसचा हा मलिंगा. खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोलंदाजी करत असताना मात्र ज्या प्रकारे त्याने लीगमध्ये चांगले खेळ केलाय, इथे मात्र त्याला एक सूर गवसण्याची जरूरत आहे. मात्र या ठिकाणी ज्या प्रकारे गोलंदाजी होते, पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर मात्र वाईट, म्हणजे इथे खराब सुरुवात झाली आत्तापर्यंत गोलंदाजीच्या आधारे बनावं लागलं तर प्रमोद पावशेची. किशोर पोरजी मात्र चांगली फलंदाजी करतो, आत्तापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. 2 चौकार त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. इथं स्टेप आउट केला चेंडूला, इथं पाहायचं आपल्याला जमिनीवर घरंगलत गेला. इथं मात्र क्षेत्ररक्षणामध्ये चुका पाहायला मिळाली आणि इथे मात्र 2 धावेचा दुजोरा दिलाय यावेळेस अजय भातोशे आणि किशोर पेरजी या 2 फलंदाजांनी. आत्तापर्यंत किशोरचा विचार केला तर 2 चौकार लगावलेत आणि आत्तापर्यंत तो खेळतोय. 13 या धावसंख्येवर 5 चेंडूंचा त्याने सामना केलाय. आणि एका बाजूला आपण अजय भातोशीला पाहतोय 4 चेंडूमध्ये 1 चौकार लगावला, 4 धावांवर खेळतोय आणि संघाची धावा 21 धावसंख्येवर खेळतो तो मात्र राजवीर कनव इंडियन आर्मी घोट पिसारवे संघ. इथं पाहायचं आपला प्रमोद पावशीचा पुढचा चेंडू. इथं मात्र दांडी गोल केले. ज्या प्रमोद पावशीला या ठिकाणी मलिंगा म्हटलं जात आहे, तशाच प्रकारचा मलिंगा स्टाईल चेंडू फेकला आणि इथं किशोर पोरजीचे विकेट महत्त्वपूर्ण विकेट काढले यावेळेस अथर्व रोणी ट्रान्सपोर्ट पेट वलफ संघासाठी. आणि डीजे अतिशय चांगलं संगीत या ठिकाणी प्रेक्षक सामना पाहण्यासाठी सुद्धा येतात आणि चांगलं संगीत ऐकण्यासाठी सुद्धा येतात आणि त्यांचं मात्र या ठिकाणी लगेच पूर्तता केली जाते सँडी डीजेच्या माध्यमातून. आता मात्र या ठिकाणी ज्या प्रकारे हादरा बसलाय पहिला रोशन साळुंके मैदानामध्ये दाखल झाला. रोशन साळुंकेला कोणी विसरेल, कारण 4थ्या दिवसामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली आहे, सुखदेव काकाने सुद्धा त्याचं कौतुक केले होते की 2 षटकामध्ये फक्त 1 धाव दिली होती आणि आपल्या संघाला मात्र सुपर 8मध्ये दाखल करण्यासाठी एक कॅप्टन इनिंग काय असते ती मात्र त्यांनी दाखवून दिली होती. आता मात्र फलंदाजीची जबाबदारी आहे किशोर पोरजी गेल्यानंतर रोशन साळुंके टाटा एंडकडून मारा करत असताना आपल्याला प्रमोद पावशी दिसतोय. यावेळेसचा 3 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहे ते षटकामधले. एक कडी बाद केलाय. पुढचा चेंडू रोशनसाठी. आता मात्र मोठा फटका आणि चेंडू मात्र थांबत नाही.
चेंडू लॉंग मिडॉनच्या दिशेने सीमारेषा बाहेर जातो. यावेळेस रोशन सालुंकेच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर षटकार. संघाला पाहतो, या संघ नक्कीच वेगळी प्लॅनिंग करून आलाय. कारण शिवा गोंदले असतील, तसेच राजेश महादे असतील, यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर त्यांना माहीत आहे की बंटी जोशीचा संघ फलंदाजीमध्ये त्याने अनेक 3 सामने जे जिंकले तर एकतर्फी चांगले जिंकले होते. बंटी जोशी असेल, अली पटेल असेल या संघामध्ये, आणि असे अनेक खेळाडू आहेत की एकतर्फी सामने फिरवण्यामध्ये सक्षम आहेत. आणि त्यांच्यासमोर एक चांगली फलंदाजी आपल्या संघाला करावी लागेल, आणि तशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहतोय आपण. या चेंडूवर मात्र अलकाचा फ्लूक केला आणि इथे मात्र एक धाव अजूनही जोडली जाते धावसंख्येमध्ये, आणि इथं धावा होता त्या मात्र 28 धावा. याच दरम्यान विनू वास्कर, संदीप भास्कर यांचे भाऊ, तसेच अक्षय घरत सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या पेठ संघाला सपोर्ट करण्यासाठी अनेक या ठिकाणी पाठीराखे जमलेत. एका बाजूला आपण पाहतोय पेठ वल्लभ, तर दुसऱ्या बाजूला घोट पिसार्वे संघाचे सुद्धा पाठीराखे जमले. त्या सर्वांचं मी या ठिकाणी या पनवेल प्रीमियर लीगमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या दिली आतापर्यंत 28 धावा. धावफलकावर अजय बातोशे बऱ्याच कालानंतर त्याने या स्ट्राईकला आलाय. 4 चेंडूंचा आतापर्यंत सामना केलाय. एकाच धाव करण्याची 6 या धावसंख्येवरती. प्रमोद पावशेचा हा चेंडू मात्र यावेळेस पाहायचा आपल्याला कशा प्रकारचा होता. इथे मात्र पंचांचा इशारा आला. यावेळेस पंच डिसिजन घेतात काहीतरी येते या ठिकाणी. निश्चित या ठिकाणी पायाला स्पर्श करून चेंडू या ठिकाणी गेलाय, आणि इथे मात्र पंचांनी सॉरी म्हटलं, आणि इथे कुठल्याही प्रकारचा वाईट नाही, मात्र डॉट चेंडूने सांगता होते शेवटची. आणि इथे मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या लागली जाते ते मात्र 28 धावा. हॅलो. तर नक्कीच संतोष दादा, आपण जर विचार केला तर आपल्या या स्पर्धेचे सर्वेसर्वा संदीपजी वास्कर आणि रमेश पाटील, ज्यांना आपण आपल्या असोसिएशनचा पाटीलचा कणा संबोधतो, त्या दोघांचाही नजरा या सामन्याकडे असतील. कारण एका बाजूने पेठ संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूने गोट संघ खेळतोय. दोघांच्याही नजरा दोघेही या मैदानातून तंबूत बसून या सामन्याचा आनंद घेतात. संतोष दादा. हा, निश्चितच. कारण ज्या वेळेला आपल्या गावचा संघ असतो, गावाच्या नावाने खेळत असतो, त्यावेळेला एक वेगळं टेन्शन आपल्या मनामध्ये असतं की कशा प्रकारे आपला संघ जिंकेल आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. मात्र इथे आपण पाहतो गोलंदाजीमध्ये बदल झाला. सुलक्षणा बारसे, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये मिळून चांगली गोलंदाजी केली होती, नंतरच्या सामन्यामध्ये त्याला लईमध्ये या ठिकाणी आला नव्हता गोलंदाज. मात्र ज्या प्रकारे रोशनने आपल्या संघासाठी गोलंदाजी केली, आता मात्र ज्या प्रकारे जबाबदारीपूर्ण फलंदाजी करायची आहे, आणि ती फलंदाजी तो रोशन या ठिकाणी मैदानावरती दाखवत असताना आपल्याला मैदानावरती दिसतोय. धावसंख्येमध्ये 28 धावा लागल्या. 13च्या सरासरीने धावा या ठिकाणी घेतल्या गेल्या. सकाळच्या सत्रामध्ये अशा प्रकारची धावसंख्या अनेक संघाला आपल्या उभारताना पाहिले आहे. मात्र ज्या प्रकारे राजवीर कडव, इंडियन आर्मी, घोट व पिसारे संघ या मैदानावरती खेळतो, अतिशय चांगली सुरुवात. पहिला चेंडू पेटेंटकडून मारा करत असताना चांगला चेंडू या ठिकाणी खेळून काढला. बंटी जोशी चेंडू फेकतोय, तोपर्यंत रोशन आड्या अजय बातोशीच्या माध्यमातून एक धाव अजूनही जोडली जाते. धावसंख्येमध्ये 1ने वाढ होते. धावसंख्या 29 धावा. सोमनाथ पाटील वाजे अतिशय चांगलं गुणलेखन कोणत्या प्रकारची गेल्या 8-7 दिवसामध्ये त्याच्यामध्ये या ठिकाणी मिस्टेक झाली नाही. अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण बघतोय की गुणलेखाच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी आपण स्कोरिंग करत असताना सोमनाथ पाटील वाजे आपलं सुद्धा या ठिकाणी कौतुक करावं तेवढं कमी आहे. इथे मात्र अजय भातोशे पुन्हा त्या स्ट्राईकला आहे. सुलक्षण बारशे समोर आहे. इथे ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला आहे, चेंडू मात्र मिस झाला होता. आणि इथं पाहतो आपण क्षेत्रक्षेत्र थोडं खराब, आणि इथे मात्र बाईकच्या स्वरूपात का होईना एक धाव अजूनही जोडले गेले. 30 पास लास्ट ऑफ 1 विकेट. 30 धावा धावसंख्येवर लागल्या गेल्या. त्या सकाळच्या सतरा म्हटलं तर आपण 5 षटकामध्ये किमान आपण एक क्षेत्ररक्षण करण्याचा ज्यावेळेला विचार घेतो त्यावेळेला कोणताही कर्णधार कमीत कमी धावसंख्येमध्ये म्हणजे 55 ते 50 म्हणजे रोखण्याचा प्रयत्न करतो. मात्र इथे रोशनने आपल्या संघाला ज्या प्रकारे सुरुवात करून दिली, किशोर पोरजी असेल, अजय बातोशी असेल, अतिशय जोरदार प्रदर्शन या ठिकाणी घडलंय. यावेळेस पाहतो आपण सरळ चेंडू खेळून काढला. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने आकाश चोरगेच्या हातामध्ये. आकाश चोरगेला कोण सुद्धा विसरेल, त्याने सुद्धा आपण पाहिलं तर लीगमध्ये आतरो रोनी ट्रान्सपोर्ट संघासाठी शेवटच्या षटकामध्ये आणि अतिशय चांगली फलंदाजी केली होती षटकार ठोकून, आणि आपल्या संघाला इथपर्यंत येण्यासाठी खूप मोठं मोलाचं योगदान दिलंय. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज सुलक्षण बारशेचा हा चेंडू सुव्यवस्थित केला, सक्सेसफुल झाला, आणि इथे मात्र अजय बातोशी थांबत नाही. हा येतो षटकार.
सर्वांच्या नजर या सामन्यावरती लागल्यात. मात्र ज्या प्रकारची फलंदाजी चालू आहे अजय आणि रोशनच्या माध्यमातून अतिशय जोरदार प्रदर्शन. पहा सचिन वास्कर ज्यांच्या माध्यमातून स्वप्नातील बाईक कोण पटकावेल ती बाईक मात्र पुरस्कृत करण्यात आले. सचिन धनाजी वास्कर खारघर तलोजा मंडळ चिटणीस भारतीय जनता पार्टी यांचं या मंचावरती आगमन होतं आहे. त्यांचंही खूप खूप स्वागत असेल आणि आभार असेल. पुढचा चेंडू अजयसाठी यावेळी जागा सोडली होती. अजयनं पूर्ण एसट्या या ठिकाणी आपल्या पायला समोर दिसत होत्या आणि या चेंडूवर मात्र नक्कीच पंचांचा इशारा वाईटचा आलाय आणि ह्या चेंडूवर एक धाव अजूनही जोडली जाते. अवांतरची धावसंख्येला भरपूर या ठिकाणी एक्सलेटर देत असताना अजय बातोशी आणि रोशन साळुंकेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या 38 म्हणजे 38 धावसंख्या आतापर्यंत तिसरं षटक प्रगती पथावर आहे आणि एवढ्या जोरदार प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतं या संघाचा. आतापर्यंत 38 धावा, एक गडी बाद. पुढचा चेंडू सुलक्षणचा कट केलाय. यावेळेस सुद्धा पाहायचं आपल्याला चेंडू आता पकडतो फेकतो तोपर्यंत पुन्हा एकदा आपण पाहतो एक धाव लगावली जाते आणि इथे एका धावेने धावफलकावर धावा लागतात. त्या मात्र 39 धावा, अजूनही तिसरं षटक चालू आहे. एखाद्या खेळाडूने जर चुकीचं या ठिकाणी पार्टनरशिपची गरज होती आणि ती पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत अजय आणि रोशनच्या माध्यमातून जी सुरुवात मात्र आपल्या पाहिले जरा काही पोरजीने कळवून दिली होती आणि त्याच्याच माध्यमातून मात्र या वेग मात्र धावसंख्येला आलाय. इथे मात्र राजवीर घोट संघासाठी चेंडू फेकतोय तोपर्यंत या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा. आज दबाव आहे मात्र या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या फलंदाजीचा आणि इथे मात्र गोलंदाजी करत असताना रोशन आपण पाहतोय फलंदाजी करत असताना रोशनला त्याने मात्र पहिलाच षटकार ठोकला होता. त्यानंतर मात्र वैयक्तिक 10-11 या धावसंख्येवर खेळतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 41. धावसंख्या 41, एक गडी बाद आणि ड्रिंक्स सॉलिड मैदानामध्ये. तत्पूर्वी या ठिकाणी आपण पाहूया 2 षटकांसाठी मी निमंत्रित करतोय आमच्या समालोचक असोसिएशनचे आणि पनवेल प्रीमियर ज्यांचं योगदान झालं ते म्हणजे महेंद्र पाटील आमचे खजिनदार. यांच्याकडे आपण मायक्रोफोन जाऊया. आई दर्शन घेईन मी तुझी डोंगरावर. व्यासपीठावर शुभागमन होते. आपण पाहू शकाल खारघर तलोजा मंडळ चिटणीस भारतीय जनता पार्टी सन्माननीय आदरणीय सचिन शेठ वास्कर साहेब ज्यांचं व्यासपीठावर शुभागमन होत आहे. या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल या स्पर्धेमध्ये स्वप्नातील बाईक आपण जिला म्हणतो ती बाईक ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप केली आणि ती बाईक आपण पाहू शकाल जी इलेक्ट्रिक बाईक आहे. आज पेट्रोलचा दर मी म्हणेन आकाशाला स्पर्श करतोय. आजकाल बाईक चालवणं इतकं सोपं राहिलं नाहीये मित्रांनो. त्यासाठी तुमची इन्कम तेवढी असणं गरजेचं आहे. परंतु इथे इलेक्ट्रिक बाईक ज्याने आम्हाला स्पॉन्सरशिप केली ते सन्माननीय सचिन शेठ वास्कर यांचे या ठिकाणी शुभ आगमन. मित्रांनो खूप मोठा दिलदार आणि मी म्हणेन दमदार व्यक्तिमत्व आहेत. कारण की एवढ्या चांगल्या दर्जाची बाईक स्पॉन्सरशिप देखील केले आणि जवळपास त्यांनी त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवार आणि रिलेशनमध्ये त्यांच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये जेवढे त्यांचे चांगले संबंध आहेत त्यांकडून त्यांच्या मित्रपरिवारांकडून जवळपास 1 लाख रुपये डोनेशन त्याने आम्हाला आणून दिलं. या दिलदार व्यक्तिमत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हॅलो, धन्यवाद वैभव. त्याचबरोबर मी घेऊन चलतोय यापुढील होणारा सामना स्वरा स्पोर्ट्स कलंबोली विपक्ष रॉयल कलंबोली या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण लगेचच यायचं आहे आणि आमच्या समालोचक कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. मित्रांनो चालू असलेला सामना उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी माहितीसाठी सांगतोय. अथर्व रोनिट इंटरप्राइजेस पेट वलप विपक्ष महेंद्र आपण पाहू शकाल काही क्षणामध्ये ज्यांचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे ते मधुराज पाटील साहेब मधुरा डेव्हलपर्सचे जे प्रोप्रायटर आहेत. तदनंतर विद्यमान नगरसेवका मॅडम पनवेल महानगरपालिका राजश्री मॅडम महेंद्र वावेकर यांचं देखील या ठिकाणी आज आगमन होणार आहे. तसेच गगनगिरी डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर सन्माननीय हरेश्वर कोहली साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन देखील इथे होणार आहे. हे सर्वांचंच आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि सर्वांचा परिचय मात्र कोणी करून दिला असेल ते सन्माननीय सचिन शेठ वास्कर याने आम्हाला इथे आपण पाहू शकालची ओळख करून दिली आहे. तसेच आपण पाहू शकाल भारतीय जनता पार्टी पनवेल तालुका अध्यक्ष सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्व शेलगार गावचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल काही क्षणामध्ये इथे
सन्माननीय अरुण शेठ भगत साहेबांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे आणि हे संपूर्ण शक्य झालं आमच्या सचिन शेठ भास्कर आणि त्यांच्या मित्रपरिवारामध्ये आणि या दुपारच्या सत्रामध्ये पनवेलचे भाग्यविधाता पनवेलचं पूर्णतः चित्रीकरण ज्याला आपण नकाशा म्हणतो ते पूर्ण ज्याने चेंज करून दिला आणि विकास गंगा अक्षरशः पनवेलमध्ये ज्याने आणली ते पनवेलचे भाग्यविधाते आमदार प्रशांत दादा ठाकूर यांचं देखील दुपारच्या सत्रामध्ये या व्यासपीठावर शुभ आगमन आहे. वली या मॅचकडे महेंद्र पाटील यांच्याकडे. तर नक्कीच वैभव अतिशय चांगली गोलंदाजी इथे करतोय बंटी जोशी. आतापर्यंत या तिसऱ्या चेंडूची फेकी केली तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होते. अतिशय दर्जेदार सर्वोत्तम क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला मिळतोय. या मिळतील 2 धावा, 2 पलीकडे काहीच नाही. या 2 धावांनी धावफलक पुढे सरसावतोय. 4थं शतक प्रगतीपथावर असताना तब्बल धावा लागल्या धावफावर 45 धावा. एक गाड्याच्या मोबदल्यामध्ये 45 धावा आतापर्यंत धावफलकावर लागल्या गेल्यात. अतिशय चांगली रणनीती आखण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. कारण मित्रांनो 55 ते 60 धावांचा पल्ला जर इथे गाठला तर नक्कीच हे आव्हान थोडंसं कुठेतरी मागणं तर होऊ शकेल. राजवीर कनव इंडियन आर्मी घोट प्रथमतः फलंदाजी करत असताना बंटी जोशी याचा पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज. रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. लगी तो आबाद नाही तो बरबाद अशा प्रकारचा हा फटका इथे मात्र. तर नक्कीच विवेक जोशी यांचं देखील इथे शुभ आगमन झालंय. आपण यायचं आहे तर नक्कीच सोमनाथ आपल्या माहितीनुसार 4 चेंडूंची फेकी केली आहे. फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आहेत. गोलंदाज बंटी जोशी स्वतः करण्यात आल्यात. अतिशय चांगला चेंडू त्रिपला चित केला, यष्टी उद्वत्त केला आहे आणि इथे मात्र तंबूच्या आसऱ्याला परतवलाय. फलंदाज होता अजय पातोसे. तर याच दरम्यान विजय शेठ कानागर रॉयल कोलंबोचे ओनर्स आहेत आणि एक पनवेल महानगरपालिकेतील दमदार नेतृत्व म्हणजे नगरसेवक त्यांच्या माध्यमातून खूप साऱ्या आपण समाजकार्याचा एक आढावा पाहतो आपण कोलंबोली विभागामध्ये. ते विजय शेठ खानाकर यांना विनंती करतोय की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. आपलं हार्दिक आम्ही स्वागत करत आहोत. तर नक्कीच मी पुन्हा एकदा विनंती करतोय स्वावा स्पोर्ट्स कोलंबोली आणि रॉयल कोलंबोली या 2 संघाच्या कर्णधारांना आपण लगेचच आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. अतिशय चांगली गोलंदाजी काय कर्णधारी करतोय बंटी जोशी. पहिल्या दिवसामध्ये पण आपण लीग खेळत असताना बघितलं होतं. मात्र आजच्या दिवसातील हे सामने करो या मरो अशा पद्धतीचे असतील. एका बाजूला आमचे या असोसिएशनच्या पाठीचा कणा त्यांच्या पाठीवाकी असतील रमेश पाटील, तर दुसऱ्या बाजूला या असोसिएशनचे सर्वेसर्वा संदीपदादा वासकर. संदीपदादा की रमेश पाहिजे ही लढत असेल. बंटी जोशी विपक्ष चेतन पाटील. इथे मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न काय करतोय, ताळमेल चुकलाय मात्र तो करता आला नाहीये यष्टीरक्षकाला. तू नक्कीच झाला होतं मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण. षटक संपल्याचा इशारा देखील येतो. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावते. धावा लागतात धावफलकावर तब्बल 24 चेंडू 47 धावा. नक्कीच आपण पाहू शकाल व्यासपीठावर रॉयल कोलंबोली संघाचे जे मालक आहे संघमालक सन्माननीय विजय शेठ खानावकर साहेब यांचे या ठिकाणी शुभ आगमन झाले आहे. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल जे पनवेल प्रीमियर लीग भरवण्यामध्ये जे आमचे विशेष दुवे ज्यांना आम्ही समजतो आणि ज्यांचं विशेष सहकार्य लाभलं आहे यांचं थोड्याच वेळानंतर या व्यासपीठावर शुभ आगमन होणार आहे. ते सन्माननीय सचिन नंदू टिके साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे आणि त्यांच्या समवेत आपण त्यांचे वडील सन्माननीय नंदू टिके साहेब हे देखील या ठिकाणी शुभ आगमन त्यांचं आपण पाहणार आहोत. आणि ज्यांनी या पनवेल प्रीमियर लीग भरवण्यामध्ये आम्हाला खूप मोलाचं सहकार्य केलं आहे आणि त्यांचं आपण वेलकम देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. नक्कीच वैभव जर विचार केला ज्यांनी आम्हाला मोलाचं योगदान दिले त्या सर्वांचं आम्ही शतशः आभारी आहोत. आभार व्यक्त करतोय आणि घेऊन चालतो मैदानाकडे. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं षटक हणमावीचं षटक नक्कीच असेल. प्रवीण टेंबे देखील माझ्या सोबत जोडले गेलेत. तर नक्कीच एक रायगडचा नवीन उभरता सितारा अरबाज शेख गोलंदाज आहे मात्र काही कारणास्तव गोलंदाजीसाठी आलेला दिसत नाहीये. भविष्य आशा होती त्याच्याकडून मात्र इथे गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. राकेश फौजी यांना सुरेख चेंडू ताकदीचा वापर आला तर कार्पेट शॉट केला गेलाय. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा बंटी जोशी चेंडूवर तुटून पडतोय. आणखीन एक चांगलं दर्जेदार क्षेत्ररक्षण इथे पाहायला मिळतोय. मात्र 2 धावा सहजरित्या इथे पूर्ण होतात. या 2 धावेने संघ पोहोचतोय 49 लॉस ऑफ 2 विकेट. 49 धावा धावफलकावर लागल्या घेतात. तर नक्कीच आमच्या असोसिएशनचे सर्वेसर्वा मच्छिंद्रजी पाटील त्यांच्यामुळे ही संधी आम्हाला इथे उपलब्ध झाली आहे. इथे मात्र LBWचा अपील केलाय. पंचांनी हा अपील फेटाळून दिला आहे. आणखीन एक
लेग बाय स्वरूपाने एक धाव नक्कीच मिळेल. सांघिक 50 धावा इथे नक्कीच पूर्ण होतात. सांघिक 50 धावा, टाळ्यांचा आवाज देखील आपल्याला तंबूतून येतोय. 50 धावांचा पल्ला आतापर्यंत गाठला आहे. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ बाकी असेल. किती धावा फलकावं लागतील पाहायचं आहे. येणारी काळ आणि वेळ ती कोणाच्या बाजूने जोडवले पाहिजे. माझ्या साथी समालोचक निनाद कदम देखील जोडले जातील लवकरच. पुढील चेंडू बॅटम होत विकेट, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन, मात्र तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण तिथे अली यांच्या माध्यमातून. अली पटेल यांचं देखील मोठं मला सहकार्य लाभलं गेलं आहे. त्यांचं देखील PPLच्या माध्यमातून मी धन्यवाद देतोय. अतिशय चांगली इथे गोलंदाजी करतोय गोलंदाज रोशन राकेश. तर नक्कीच धानसरचा हा गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. पेठ संघाकडून खेळत असताना इथे मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, बंटी जोशी मात्र बनलाय दर्शक. आणखीन एक दमदार षटकार, बिग हिट 6. तर नक्कीच धावा लागल्या धावफलकावर या षटकावर. निश्चित तब्बल 57 धावा धावफलकावर लागल्या या शतकातील, या पूर्वार्धातील शेवटचे 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असणार. पाहायचं आहे आणखी 2 विकेट येतात की नाही येते. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झालाय. चेंडू आणि फलीचा काही संबंध आला नाहीये. पंच देखील आमच्यापर्यंत बोलतात. 22च्या स्वरूपाने आणखीन एक धाव मिळेल. धावा लागल्या धावफलकावर तब्बल 58, लॉस ऑफ 2 विकेट्स. अतिशय जबरदस्त सामने, चांगलं आयोजन आणि चांगलं नियोजन. या आयोजनामध्ये ज्या ज्या व्यक्तींचं वेगवेगळ्या प्रकारे आम्हाला सहभाग लाभलाय, ज्यांचं ज्यांचं योगदान आलंय, त्यांचं मी असोसिएशनच्या वतीने धन्यवाद देतोय. इथे मात्र शेवटच्या चेंडूवर मोठा फटका प्रहार केला. चेंडू गेला सीमा पार, षटकार. नक्कीच आपण जर विचार केला पूर्वार्ध इथं संपलाय, उत्तरार्धाकडे मी घेऊन जाईल. माझे साथी समालोचक मित्र, आमच्या पनवेल समालोचक असोसिएशनचा मराठीचा एक गोड आवाज निनादजी कदम यांच्याकडे. धन्यवाद. तर निश्चित VIP डाईजवरती अगदी कौतुकास्पद असं वातावरण रोशन निर्माण झालं. PPL सीझन 1 ग्रँड फिनाले सुपर 8मध्ये पाहुणे पहा अक्षरशः आमच्या स्क्रीनवरती बघायला मिळतात. आणि ज्यांच्या वतीने आम्हाला खूप सारं आर्थिक योगदान आणि मॅन ऑफ द सिरीज इथे इलेक्ट्रिकल स्कूटी देण्यात आली, त्यांचं चित्र तुम्ही बघू शकता आमच्या स्क्रीनवर. आदरणीय आमच्या आधारस्तंभ, खऱ्या अर्थाने ज्यांचं कौतुक करावं तेवढं कमी असं आमच्या सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व आणि क्रिकेटवर अतोनात प्रेम करणारे पेठ गावचे भूमिपुत्र सन्माननीय संदीपजी सचिनदादा वास्कर यांचं देखील आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. इलेक्ट्रिकल स्कूटी म्हटलं रोशन तर पेट्रोलचे भाव वाढलेत, डिझेलचे भाव वाढलेत आणि CNGचे भाव देखील वाढलेत. अशा रीतीने जर गरीब व्यक्ती जगणार कसा हा प्रश्न निर्माण होतोय. आणि गरीब व्यक्तीसाठी ही अतिशय इलेक्ट्रिकल स्कूटीची उपाययोजना PPLच्या माध्यमातून योजली गेली आहे. कौतुक करावं तेवढं कमी सचिनदादा वास्कर यांचं. आणि त्यांच्या समवेत रॉयल कलंबोली हा संघ देखील सुपर 8मध्ये आहे. आणि रॉयल कलंबोलीचे रॉयल आयोजक आणि रॉयल टीम ओनर विजय शेठ खानावकर हे देखील आमच्या मंचावरती आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करतोय. त्यांच्या समवेत ज्यांचं विशेष सहकार्य आमच्या PPLला लाभलं आहे ते आमचे आदरणीय पाहुणे श्री सचिनजी नंदू टीके साहेब यांचं देखील आभार व्यक्त करतोय. आणि त्यानंतर पनवेल प्रीमियर लीगला त्यांचे वडिलांचं देखील खूप महत्त्वाचं योगदान आम्हाला मिळालं आहे, ते सन्माननीय नंदूजी टीके साहेब त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. संपूर्ण पाहुण्यांना मच्छिंद्र पाटील सर विचार केला आपण 3000पेक्षा अधिक इन्व्हिटेशन कार्ड पनवेल तालुक्यामध्ये वाटले गेलेत आणि एकही गाव सोडला नाही. प्रत्येक गावामध्ये कार्ड वाटले गेले आणि ते सर्व पाहुणे PPLला सपोर्ट करताना बघायला मिळाले. हा खऱ्या अर्थाने PPLचा विजय आहे. हा खऱ्या अर्थाने पनवेल प्रीमियर लीगचा विजय आहे. जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. नेक्स्ट सुपर 8 मॅच, द बिग फाईट, रॉयल कलंबोली वर्सेस स्वरा स्पोर्ट्स कलंबोली. अर्थात फाईट होणार ओमकार पाटील वर्सेस सुमित डोंगरे मिस्टर 360. ओ टू कॉम्बॉक्स अध्यक्ष मच्छिंद्र पाटील सर.
धन्यवाद प्रवीण एक टेंबे मिनिट निनाद आपण टॉस करूया. नंदकुमार साहेबांना विनंती करेन आणि सचिन टेके आणि सचिन वास्कर या तिघांना मी आमंत्रित करेन टॉससाठी. द मोस्ट इम्पॉर्टंट टॉस बिटवीन द थर्ड सुपर हिट मॅच बिटवीन स्वरा स्पोर्ट्स कलंबोली, ओमकार पाटील अँड रॉयल कलंबोली. सुमित डोंगरे आम्हाला जॉईंट व्हायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस करणार आहोत. मगाशीच आम्ही सूचना दिली, जर एखाद्या संघाने उपस्थित नसेल लगेच आम्ही पॅनलाइज करणार आहोत. नंदू टिके साहेब आपण या टॉससाठी, सचिन टिके यांचे वडील सचिन टिके क्राईम ब्रँचमध्ये सध्या काम करतात आणि आपल्या परिसरातील लोकांचे देखील प्रश्न सोडवतात. एक समाजसेवक म्हणून ते काम करतात. कोणत्याही स्पर्धेत त्यांचं उत्तम योगदान असतं. सचिन वास्कर आपणास देखील आपण विनंती करतोय, या स्पर्धेमध्ये भरपूर जबाबदारी स्वीकारत असताना स्वतः अक्षरशः त्यांना कार्ड वाटलेत आणि आमच्यासाठी भरपूर मेहनत केली. मग परमिशन असेल, मग देणगी स्वरूप असेल, अशा सर्वांसाठी आम्हाला खूप त्यांना मदत केली. ओमकार या आपण जॉईंट व्हा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस येईल, लक्षात असू द्या सर्व संघांना एक, अन्यथा आम्ही पॅनलाइज करू. आम्ही तुमच्यासाठी थांबणार नाही होत आज, कारण आज फायनल डे आहे. वेलकम ओमकार अँड डोंगरे साहेब इकडे या आपण. इट इज अ हेड, सुमित कम हियर. इट इज अ टेल, इट इज हेड. ओमकार गॉट इट. नंदू साहेब आपण टॉस करा. टॉस द कॉइन, स्लोली उडवा. इट इज कॉल फ्रॉम ओमकार अँड इट इज अ टेल. सॉरी टू से ओमकार, यू हॅव टू लूज अ टॉस. डोंगरे आपण टॉस जिंकलात, प्रथम आपला निर्णय. आम्ही क्षेत्ररक्षण करणार. दोन सामने पाहिले आपण, खूप चांगला स्कोर झाला. पहिल्या सामन्यामध्ये देखील 60+, या सामन्यामध्ये देखील 60+ धावा झाल्यात मैदानावरती. हो, कारण ग्राउंड चांगला आहे आणि पूर्ण आउटफील्ड सुकलेले आहे आणि आम्ही 50-55 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. वन क्विक क्वेश्चन, आतापर्यंत सुपर हिटमध्ये पोहोचलात, कसा राहिला प्रवास? सोपा होता का कठीण होता इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास? प्रवास असं काही नाही, कारण आम्ही नॉर्मल क्रिकेट खेळलो आणि आम्ही 3 मॅच जिंकलो. ऑल दी बेस्ट. वेळ आमच्याकडे फार कमी आहे. ओमकार, क्विक क्वेश्चन, कसं एन्जॉय केलं आपण या PPL मध्ये? फक्त एकच क्वेश्चन तुमच्यासाठी असणार, कारण सामना सुरू होतोय. PPL खेळण्यासाठी खूप मजा आली. एक चांगला फाईट सामना पाहायला मिळेल. हो, नक्कीच. ऑल दी बेस्ट, ऑल दी बेस्ट. मान्यवर विनंती, आपण स्थानपन्न बाबा. न्यूज फॉर्म सेंटर, रॉयल कलंबोली, सुमित डोंगरे ऑन द टॉस, इलेक्टेड फील्ड फर्स्ट. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. Thank you so much, Machindra sir. Today is the last day, 10th day of PPL, and you are watching a very good organization of the Panvel Premier League, organized by Panvel Commentators Association. And we are watching the second match of Super 8. Atharva Roni Transport Pay Develop and Rajveer Kanav Indian Army Ghoad Pisarve. We are seeing the 65 total on the scoreboard, 65 to win. A good total on the scoreboard. Here we start the second inning. Sachin Lahane bowling from the paid end. There is a fumble in the run up of the bowler. We see the two batsmen of Atharva Roni Transport, Ali Patel and Bunty Joshi. अतिशय सुंदर होणारा सामना. सोमनाथ, तसं पाहायला गेलं तर एक चांगला टोटल इथे उभा केलाय. अ व्हेरी गुड टोटल असं म्हणावं लागेल. इथे चांगला चेंडू होता, परंतु अंपायर आमच्याकडे वळत आहेत. थोडासा दिशाहीन झालाय चेंडू. सचिन लहाने भिंगारवाडी या संघाचा खेळाडू, आणि आपण त्या दिवशी जर पाहिलं, ज्या दिवशी हा संघ खेळ होता त्या दिवशी एक चांगला परफॉर्मन्स यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळाला. परंतु पहिल्या चेंडूवर कुठेतरी थोडंसं फंबल झाले, दिशाहीन झाले आणि वाईड एक अतिरिक्त धाव इथे ॲड होईल. एक धाव फलकावर. इथे मात्र उलटा चेंडू होता, तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित असतील, रनआउटची देखील संधी होती. इथे मात्र मिसफिल्ड. ही गडबड खूप महागात पडू शकते. एक रन इथे सोन्याच्या भावाने बघितला जाईल आणि तो एक रन या 65 ची टोटल पार करताना महागात पडू शकतो. तो मात्र राजवीर कनव इंडियन आर्मी घोट पिसारी या संघाला. तीन धावा आपण पाहतोय दहा फलकावर. केवळ एक चेंडू झाला. पहिला चेंडू आपण पाहिलं वाईड होता, त्यानंतर 2 धावा आल्या. या 2 धावा आल्या नसत्या, परंतु क्षेत्ररक्षणामध्ये रोशन यांना जास्त कॉन्सन्ट्रेट करावं लागेल. ओळ्या तिसरा चेंडू सचिन लहाने पेटनकडून. सचिन लहाने यांच्याकडनं महेंद्र आम्हाला माहिती देतात एक बॅट आम्हाला दिलेली आहे त्यांनी. त्यांचं देखील आयोजनाच्या वतीनं खूप खूप धन्यवाद मानतो मी. सामना चालू आहे, अत्यंत हाय व्होल्टेज सामना होणार, यात काहीच तीळ मात्र शंका नाही, कारण की दोन्ही दमदार संघ आहेत. बॉलिंग लाईनअप दोन्ही संघाचा चांगला आहे आणि 65 ची टोटल आहे, ते कशा प्रकारे डिफेंड करेल तो मात्र राजवीर कनव इंडियन आर्मी घोट पिसारे. पाहूया सचिन लहाने ऑन द बॉलिंग मार्क.
इथे मात्र उलटा चेंडू होता, भिरकावला, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचा आहे आणि इथे मात्र अली पटेल यांचं आव्हान संपुष्टात येत आहे. अली पटेल बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का, पहिला गडी गारद. अथर्वरून ट्रान्सपोर्ट पेठवलप या संघाचा. सन्माननीय सचिनजी टिके यांचे पिताश्री आदरणीय नंदू टिके साहेबांकडून तब्बल या स्पर्धेसाठी खूप मोठे डोनेशन 21,000 रुपयाचं डोनेशन आम्हाला या प्रीमियर लीग साठी आलं आहे. मनाच्या अंतकरणापासून या दानशूर व्यक्तिमत्वाचा आम्ही खूप खूप लाख लाख आभार इथे व्यक्त करतोय. धन्यवाद वैभव. जर पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत बघायला गेलं तर खरंच एक चांगलं योगदान सर्वांनी आम्हाला दिलेलं, चांगलं सहकार्य आम्हाला दिलेलं आणि आम्ही कायम हे पनवेल कॉमेंटेटर्स असोसिएशन आणि PPL कायम तुमचे ऋणी असणार आहेत. असं सहकार्य आम्हाला कायम करत राहू. या सामन्याकडे एक चांगला धक्का बसलाय, तो मात्र अथर्व रोनी ट्रान्सप्रेट वाला स्ट्राईक रोटेट स्ट्राईकवर जातोय स्वतः कप्तान बंटी जोशी. नॉन स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय आकाश तोरगे. इथे मात्र चांगला चेंडू होता, इथे लगातार दुसरा धक्का, इथे मात्र पुन्हा एकदा कप्तानचं आव्हान संपुष्टात. हा विकेट एक मोठा विकेट म्हणावा लागेल. बंटी जोशी बॅक टू द पवेलियन. डीजे दिल्लीचेही तख्त राग की तो महाराष्ट्र माझा, नाही कोणासमोर झुकला आणि नाही कोणासमोर झुकणार महाराष्ट्र माझा. धन्यवाद डीजे सूरज. अतिशय सुंदर गीत. वैभव म्हात्रे नवीन फलंदाज. सोमनाथ जर पाहायला गेलं तर टॉस अथर्व रोनी ट्रान्सपोर्ट या संघाने जिंकला होता आणि कुठेतरी पश्चाताप किंवा रिग्रेट होऊ नये या संघाला, कारण की चांगल्या धावा आपण पाहिल्या, 65 धावा धावफलकावर आहेत आणि पहिल्याच षटकामध्ये 2 मेन फलंदाज बाद होत आहेत. अली पटेल असेल, त्यानंतर स्वतः कप्तान बंटी जोशी आणि हे जे पुढचे फलंदाज आहेत आपण पाहतोय आकाश तोरगे. नवीन फलंदाज आपण पाहतोय, अगदी नौके फलंदाज आहेत, एकही चेंडू फेस केला नाहीये. ते आता आपण क्रीडांगणावर पाहणार आहोत. धावफलक केवळ आणि केवळ 3, 2 विकेट. इथे मात्र चांगला चेंडू होता आणि इथे मात्र भेटले ती आजच्या दिवसातील सुपर 8 मधली पहिली हॅट्रिक, विकेट हॅट्रिक ज्याच्या नावावर जाते तो मात्र मॅन फ्रॉम भिंगारवाडी सचिन लहाने. डीजे आमचे खजिनदार आज ATM खाली करून आलेत आणि त्यांनी इथे सांगितले सचिन लहाने यांच्यासाठी 500 रुपयाचा या हॅट्रिकसाठी बक्षीस झालेलं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या सचिन लहानेसाठी. क्या बात है, अतिशय सुंदर. 10 दिवसातील ही 7वी हॅट्रिक आपण पाहतोय. पहिली हॅट्रिक किरण पवार यांच्या नावावर, त्यानंतर विशाल घरत, सुधीर पाटील, रोशन साळुंके, नरेंद्र मस्कर, सुदेश साळुंके आणि याच टीम मधला दुसरा हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज तो म्हणजे अर्थातच सचिन लहाने. इथे ढकललं बॅकफुटला अथर्व रोनी ट्रान्सपोर्ट या संघाला. क्या बात है, क्लास गोलंदाजी, क्लास बॉलिंग, क्वालिटी बॉलिंग इथे आपण पाहतोय सचिन लहाने यांच्या गोलंदाजीतून. अतिशय सुंदर गोलंदाजीचा नजराणा, नेत्रदीपक गोलंदाजी म्हणावी लागेल सुनील सर सचिन लहाने यांची. मला तर वाटतं हा शेवटचा चेंडू असेल. हा देखील चांगला चेंडू फेकला होता, फुलर लेनचा चेंडू होता. इथे कॅच असेल का, अपील केलंय. पंचांचा निर्णय काय येतोय आपण पाहूया. कॅचचं अपील केलंय सचिन लहाने याने. शेवटचा चेंडू होता, अतिशय सुंदर चेंडू फेकला होता. इथे मात्र थोडीशी मशागत करावी लागेल ऑन ग्राउंड अंपायर आणि आमचे थर्ड अंपायर आपण पाहतोय. ऑन ग्राउंड अंपायरचा इशारा आम्हाला आलेला आहे. थर्ड अंपायर आपण इथे मात्र थोडीशी मशागत करावी लागेल. PTC लाईव्ह KD यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. गेले 10 दिवस एक सुंदर कार्य आपण पाहतोय त्यांच्याकडून. KD केतन दळवी असेल, किरण दळवी असेल आणि PTCची पूर्ण टीम असेल. अतिशय सुंदर कार्य, एक इंटरनॅशनल लेवल
इंटरनॅशनल लेवलचा दर्जा आपण पाहतो या PPL साठी. त्याप्रमाणे आपण पाहतो हा सामना नक्कीच सोमनाथ हाय व्होल्टेज होणार. या दरम्यान भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते प्रभाकरजी जोशी साहेब यांचं या मंचावरती आगमन झालंय. तसेच विष्णू काका दलवी यांची उपस्थिती मंचावरती आहे. त्या सर्व मान्यवरांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. काय येणार डिसिजन हे आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहेत. आपण पाहतो तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तसेच नवनाथ वास्कर यांच्याकडून 2200 रुपयाचं डोनेशन आलंय. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती करतो या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. नीरजजी राणावत सर आपण पाहतोय थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. एक तसेच नितेश पाटील खारगर यांची उपस्थिती सुद्धा मंचावरती आहे. त्यांचे मनपूर्वक आभार आणि स्वागत करतोय. आणि इथे थर्ड अंपायरचा इशारा आलेला आहे आणि हा लगातार चौथा विकेट. मला तर वाटतं हे पहिल्यांदा घडलं असेल. लगातार चौथा विकेट घेणारा हा गोलंदाज बनलाय सचिन लहाने. एकदा मी सर्वांना विनंती करेन, एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे त्या गोलंदाजीसाठी. क्या बात है, अगदी नेत्रदीपक गोलंदाजी केले. लगातार 4 विकेट PPL मध्ये यासाठी PPL ठेवली होती. आणि हा जो खेळाडू आहे यंग टॅलेंट इथं आपण उभारताना पाहतोय. आणि याच्या पुढे ज्या काही टुर्नामेंट होतील, तालुका लेवल असेल, स्टेट लेवल असेल किंवा रायगड लेवल असेल, त्या टुर्नामेंटमध्ये या खेळाडूला नक्कीच संधी भेटू शकते या परफॉर्मन्सवर. हेच आमचं ध्येय होतं आणि हाच आमचा हेतू होता की नवोदित खेळाडूंना एक चांगला स्टेज मिळवून द्यायचा. आणि आजचा आपण शेवटचा दिवस पाहतोय. याचसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा असं म्हणतात. आणि तो नक्कीच हा शेवटचा दिवस गोड होणार, यात काही वाद नाही सुनील सर. आणि नक्कीच निनाद कदम आपण पाहतो पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना राजवीर कनव इंडियन आर्मी घोट या पिसारे संघाने पहिल्या सत्रामध्ये सुद्धा दमदार फलंदाजी केली आहे आणि 65 धावांचं लक्ष ठेवलं होतं. ते आपण पाहतो अथर्व अँड रोहित ट्रान्सफर पेट वलप या संघापुढे. मात्र पहिल्या षटकामध्ये दमछाक दाखवली गोलंदाजाने आणि नक्कीच 4 विकेट परतावं लागलं तंबूच्या आश्रयाला. इथे मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर चेंडू, स्लोवर गतीचा चेंडू होता. चेंडूच्या तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता होते. चेतन पाटील गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. टाटा एंडकडनं गोलंदाजी करताना इथे मात्र सोमनाथ पाहायला गेलं तर अथर्व रोहित ट्रान्सपोर्ट या संघाला पूर्णपणे बॅकफुटवर ढकललंय. कारण की 4 गडी बाद झालेत आणि पूर्णपणे दबाव पाहावा लागेल तो आपल्याला अथर्व रोहित ट्रान्सपोर्ट. इथे मात्र एक चांगला फटका येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर असेल आणि इथे 5वा गडी बाद होतोय. जणू काय तू चल मे आई असं आपल्याला पाहायला मिळतं ते मात्र क्रीडांगणावर. आणि रोशन साळुंके जर पाहायला गेलं तर पहिल्या दिवसात ज्या दिवशी ते सुपर 8ला क्वालिफाय झाले, काय गोलंदाजी केली त्याने आणि फलंदाजी पण चांगली केली. एक चांगला कप्तान म्हणावा लागेल. मला तर वाटतं आपण इंटरनॅशनल लेवलला पाहायला गेलं तर शांत आणि संयमी कप्तान म्हणून ज्यांना ओळखलं जातं केन विलियमसन यांची पदवी जर आपण रोशन साळुंके यांना दिली तर काही वावगं ठरणार नाही त्यामध्ये. नक्कीच आपण पाहतो रोशन साळुंके अष्टपैलू खेळाडू आणि पहिल्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली आणि त्याच्या जोरावरती आज सुपर 8मध्ये पोहोचलाय. मात्र इथे देखील चांगली कामगिरी करतोय राजवीर कनव इंडियन आर्मी अथर्व संघ आपण पाहतोय. इथे मात्र फुलटा चेंडू होता. कुठलीही रिस्क घेतली नाही आहे. केवळ 1 धाव भेटेल या चेंडूवर. एका धावेनं धावफलक पुढे सरसावतोय. केवळ आणि केवळ 4 धावा धावफलकावर आणि 5 गडी तंबूमध्ये परतलेत. आणि सुनील सर पाहायला गेले तर 65 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. नाणेफेकी जिंकला होता अथर्व रोहित ट्रान्सपोर्ट हा संघ, परंतु कुठेतरी पश्चाताप होईल का त्या निर्णयाचा हे आपल्याला पाहायचं आहे. इथे मात्र चांगला चेंडू होता. चेंडू जाणार का लॉंग ऑफ लॉंगच्या वरून. इथे मात्र क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत मात्र रोखू शकले नाहीत. चेंडू जाणार सीमारेषा बाहेर. एक आलेला सुंदर चौकार. राजेश पोरजी यांच्या फलंदाजीचा चांगला. इथे मात्र अजून एक डेलिगेट शॉट आपण पाहायला. एलिगन्स ऑफ क्रिकेट याला म्हणतो. क्षेत्ररक्षक चेंडूवर असेल. चेंडू जाणार का सीमारेषा बाहेर आणि इथे मात्र लगातार दुसरा चौकार आपण पाहतोय राकेश पोरजी यांच्या फलंदाजीतून. Panavish Premier League.
सुनील सर पाहायला गेलं तर राकेश पुरजी आपण पाहिलं लगातार 2 चौकार मारलेत. जर राकेश पुरजी यांनी हा सामना इथून जर जिंकवला अथर्व ट्रान्सपोर्ट या संघासाठी तर नक्कीच त्यांना डोक्यावर उचलून घेण्यात येईल. परंतु समोर जो संघ आहे राजवीर कनम इंडियन आर्मी गोड पिसारवे, त्यांची गोलंदाजी जी आहे ती पण खूप भेदक गोलंदाजी आहे, भेदक मारा आहे. रोशन साळुंके स्वतः असतील, सचिन लहाने असतील, त्यानंतर आपण पाहतोय चेतन पाटील टाटा यांकडनं गोलंदाजी करतायत. इथे मात्र स्विचेंड मारण्याचा प्रयत्न होता, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, इथे अपील केलंय, इथे बाद होणार का गडी पाहूया. अंपायरचा इशारा येतोय लेग बाईचा. या लेग बाईच्या स्वरूपामध्ये केवळ आणि केवळ एक धाव भेटेल. एका धावेनं धावफलक पुढे सरसावतोय. 13 धावा धावफलकावर. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धावफलकावर. 5 गडी तंबूच्या आश्रयाला परतताना. तर नक्कीच निनाद आपण नेहमी पाहतो जर सुरुवात जर तुमची चांगली असेल तर शेवट देखील गोड होतोय आणि सुरुवात मात्र इथे चांगली झाली आहे. राजवीर कनव इंडियन आर्मी घोट पिसारो या संघाचे ज्याने पहिलं षटक हाताळलं सचिन लहाने आणि नक्कीच 4 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला परतावं लागलं. जी आशा होती ज्या फलंदाजांवरती खास करून बंटी जोशी नक्कीच या फलंदाजांनी आशाभूत केली आहे आणि तो फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतला. मात्र इथं कुठेतरी दडपणाखाली सापडलेला पाहतोय अथर्व अँड रोहित ट्रान्सफर पेट वळप संघ. तर नक्कीच मंचावरती ज्यांची उपस्थिती आहे सचिन नंदुटिके साहेब विशेष सहकार्य लाभले पनवेल प्रीमियर लीगसाठी आणि नंदुटिके साहेबांच्या वतीने या स्पर्धेला आणि पनवेल प्रीमियर लीगला 21,000 रुपयाचं डोनेशन आलं आहे. तसेच नवनाथ वास्कर यांनी सुद्धा 2200 रुपयाचं डोनेशन दिलं आहे. प्रभाकर जोशी भारतीय जनता पार्टी ज्येष्ठ नेते आणि समाजकार्य त्यांचं आपण या विभागामध्ये पाहतो, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोठं सहकार्य विष्णू काका दलवी तसेच नितेश पाटील यांची सुद्धा उपस्थिती आहे. या सर्वांचं मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. सुनील सर एकच सांगू शकतो अथर्व ट्रान्सपोर्ट नक्कीच स्वर्गीय संदेश प्रभाकर जोशी यांच्या वतीने आमच्या या पीपीएलच्या स्पर्धेला 2,000 रुपये डोनेशन आहे, त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. वळूया सामन्याकडे. तिसरं षटक पुन्हा एकदा स्पेलमधलं दुसरं षटक घेऊन येतोय सचिन लहाने पेट एंडकडनं. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, चांगला चेंडू होता, मारा करू शकत होते, रनआउटचं देखील संधी उपलब्ध होती. अपील केलंय मात्र पंचांनी अपील इथे फेटाळलं आहे. एकही धाव मिळणार नाही. पहिलाच चेंडू निर्धाव आपण पाहतोय, निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे मात्र अथर्व ट्रान्सपोर्ट हा संघ कुठेतरी लढतोय, झुंजतोय आणि त्यांना मी एकच सांगू शकतो, मुश्किलों से हार जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है, डरने वालों को कुछ नहीं मिलता जिंदगी में लेकिन लढने वालों के कदमों में जहान होता है. तसंच लढावं लागेल शेवटच्या षटकापर्यंत अथर्व ट्रान्सपोर्ट या संघाला. 13 धावा धावफलकावर आपण पाहतो. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता, एक धाव भेटले सहजरित्या. एका धावेनं धावफलक पुढे सरसावेल. 14 धावा धावफलकावर आपण पाहतोय. अजूनही 16 चेंडू 51 धावांचे भलं मोठं आव्हान इथे आहे ते मात्र अथर्व ट्रान्सपोर्ट या संघासमोर. आणि तशीच भेदक गोलंदाजी आपण पाहतोय ती मात्र राजवीर कनव इंडियन आर्मी घोट पिसारी या संघाची. बॉलिंग मार्कवर सचिन लहाने तिसरा चेंडू फेकतील. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉक लेनचा चेंडू होता, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत, रनआउटची संधी होती, डायरेक्ट हिटची संधी होती, परंतु केवळ आणि केवळ एक धाव भेटेल. एका धावेनं धावफलक कासवाच्या गतीने पुढे सरकत आहे. आपण पाहतोय 15 धावा, केवळ आणि केवळ 15 धावा धावफलकावर. 15 चेंडू 50 धावांची गरज. पण आपण म्हणतो की क्रिकेटमध्ये हे क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल इन द गेम ऑफ द क्रिकेट असं म्हटलं जातं सुनील सर. काही होऊ शकतं. इथे फुलटॉस चेंडू होता, क्षेत्ररक्षक चेंडूवर असतील. क्षेत्ररक्षण देखील पाहायला गेलं तर रोशन याने चांगलं क्षेत्ररक्षण सजवलंय आणि केवळ आता सुद्धा या चेंडूवर सुद्धा एकच धाव भेटते. एक चांगली कप्तानी आपण पाहतोय रोशन साळुंके यांच्या माध्यमातून. आणि नक्कीच ज्या दिवशी सुपर 8 मध्ये क्वालिफाय झाला त्या दिवशी देखील चांगली कप्तानी आपण त्यांची पाहिली. इथे मात्र पुन्हा एकदा ब्लॉकचा चेंडू होता. नशिबाची कडा म्हणावी लागेल, नशीब म्हणावं लागेल अथर्व ट्रान्सपोर्ट या संघाचा. इथे मात्र दीपक पाटील यांचा इशारा येतोय वाईडचा आणि इथे जातो चेंडू चौकार. 4+1 5. लाल लाल गुलाल उडतंय डोंगर
14 चेंडू 44 धावांची गरज. कुठलंही आव्हान क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये छोटं नसतं आणि कुठलंही आव्हान टेनिस क्रिकेटमध्ये मोठं देखील नसतं. कधीही ते पूर्ण होऊ शकतं आणि तशी फलंदाजी करावी लागली या संघाला. इथे मात्र अपील केला होता, इथे 5वा विकेट भेटेल या सेकंड इनिंगमध्ये सचिन लहाने या गोलंदाजाला आणि 6वा गडी गारत होता तो मात्र अथर्वरुणी ट्रान्सपोर्ट पेठवलभ या संघाचा. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकता राजवीर कदम इंडियन आर्मी घोट पिसारव्या संघाचे शिवा गोंधळे असतील, राजेश महादे असतील, त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आलं असेल, कारण की सचिन लहाने एकदम पैसा वसूल परफॉर्मन्स म्हणावा लागेल. आणि जे विश्वास त्यांनी दाखवला आहे, कप्तान असेल किंवा मालक असेल, त्यांनी तो विश्वास या गोलंदाजावर दाखवला. विश्वासात सार्थ उतरतोय तो मात्र सचिन लहाने. 5 विकेट 5 विकेट हॉल आपण म्हणतो आणि इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील बरेच खेळाडू आहेत, त्यांनी देखील 5 विकेट हॉल हा टप्पा पूर्ण केला आहे. आणि इथे या PPL मध्ये 5 विकेट हॉल घेणारा मला तर वाटतं हा पहिलाच गोलंदाज असेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या सचिन लहानेसाठी. अतिशय सुंदर. रोशन साळुंके आम्हाला माहिती मिळते सोमनाथ त्यांच्याकडनं की 6 गडी बाद केले होते. रोशन त्यांचाच संघाचा खेळाडू आहे तो रोशन यांनी 6 गडी बाद केले होते. इथे मात्र संधी असेल सचिन लहाने यांना. फटका उचललाय, चेंडूचा गेलाय सीमारेच्या बाहेर, अंपायरचा इशारा येण्याची वाट बघतोय. हा मात्र सुंदर PPL षटकार. धन्यवाद डीजे. स्कोअरची माहिती आम्ही इथे सांगतोय. स्कोअर आहे 27 धावा. अजूनही 12 चेंडू 38 धावांची गरज. अथर्वरुणी ट्रान्सपोर्ट पेठवलभ संघाला सुनील सर शेवटचे 2 षटक बाकी आहेत आणि 2 षटकासाठी मी आपल्याला आमंत्रित करतो. 12 चेंडू 38 धावांची गरज असणार आहे अथर्वरुणी ट्रान्सपोर्ट या संघाला. आणि कशा प्रकारे ते आव्हान पूर्ण करणार आहेत आपण ऐकूया सुनील गोंधळी मॅन फ्रॉम किरणे यांच्या आवाजातून. उगवला तारा धन्यवाद निनाद. आपण पाहतोय हा सामना राजवीर कनव इंडियन आर्मी घोट पिसारवे विपक्ष अथर्व अँड रोनित ट्रान्सफर फेट वलप या 2 संघामध्ये. तर नक्कीच आपण पाहतोय अद्यापही सामन्यामध्ये काही घडलं नाही, बिघडलं नाही आहे. येणारे 12 चेंडू आणि अद्यापही 38 धावांचं लक्ष असेल तो मात्र अथर्व रोनित ट्रान्सपोर्ट या संघापुढे. मात्र निनाद आपण पाहतोय क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे आणि एका षटकामध्ये 42 धावा होताना बघितल्यात, एका षटकामध्ये 36 धावा होताना बघितल्यात. मात्र इथे येणारे 12 चेंडू असतील आणि 38 धावांचं लक्ष असेल. मात्र अथर्व राजवीर कनव इंडियन आर्मी या संघाने पहिल्या षटकापासून या सामन्यावरती पकड बनवण्याचा प्रयत्न ठेवला आणि तो सक्सेस ठरलाय. मात्र इथे गोलंदाज येतोय 4थं षटक हाताळण्यासाठी रोशन सालुंके, ज्याने दमदार कामगिरी केली या पनवेल प्रीमियर लीगमध्ये आणि आपल्या संघाला पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय तो रोशन सालुंके. यावेळेस पहिलं चेंडू टाकण्यासाठी सज्ज आपण पाहतोय. राकेश पोरजी यावेळेस मात्र मारण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही, निर्धाव चेंडूची सांगता केली जाते आहे. मात्र इथून जर डॉट चेंडू खेळला तर नक्कीच आपण पाहतो अथर्व रोनित ट्रान्सपोर्ट या संघाला महागात पडेल. इथे आपण पाहतोय आम्हाला PPL साठी ज्यांनी खूप मोठं सहकार्य केलं मनीषजी पाटील शाखा प्रमुख विभाग प्रमुख खारघर यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण जी बाईक देणार आहे त्या बाईक स्वारासाठी एक सुंदर असं हेल्मेट आपण पाहतोय मनीष पाटील यांच्याकडनं. खरंच आपलं खूप खूप धन्यवाद. तर नक्कीच
आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मी या पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून सरचे स्वागत करतोय. आणि पनवेल प्रीमियर लीग ही सक्सेस ठरण्याचं कारण ज्यांनी ज्या दानशूर व्यक्तिमत्वाने आम्हाला योगदान दिलं, मग मानधन असो किंवा वस्तुरूपी भेटवस्तू असे, त्या सर्वांचे याच्यामध्ये अमूल्य वाटा आहे. त्याच्यामुळे पनवेल प्रीमियर लीग सक्सेस होते. आणि आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे सर्व मेंबर्स, त्याच्यामध्ये पंच देखील आपण पाहतो, जे मेन भूमिकेमध्ये आपण पाहतोय दीपक पाटील सर आणि नक्कीच सुनील तांडेल या दोन पंचांना पाहतो. मैदानावरती अतिशय चांगली कामगिरी 10 दिवस आपण पाहतो मेहनत घेतली आहे. आणि ते एक आमचा भाग आहेत पनवेल प्रीमियर लीग समालोचन असोसिएशनचे. तर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी खूप मोठं मोलाचं सहकार्य केलं, सन्माननीय प्रभाकरजी खांदेकर साहेब, ज्यांचं मैदानावर शुभ आगमन झालं आहे, मी मनाच्या अंतःकरणापासून आपल्याला निमंत्रित करेन की आपण या व्यासपीठावर आणि व्यासपीठावरून आपण या स्पर्धेचा आनंद घ्या. तब्बल या स्पर्धेसाठी त्यांनी डोनेशन स्वरूपाने आम्हाला 6,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य केलं आहे. तर तुमची जागा मैदानावर नसून आमच्या मंचावर आहे, आमच्या हृदयामध्ये आहे. प्लीज येऊन व्यासपीठावरून या सामन्याचा आनंद घ्या. तर नक्कीच आपण पाहतो रोशन सालुके अतिशय चांगल्या रीतीने गोलंदाजी साकारताना पाहतोय. 3 चेंडू फेकले, आतापर्यंत 1 धाव खर्च केली आहे. दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन झालंय. वेळेस मात्र नवीन आलेला फलंदाज आपण पाहतोय, अक्रॉस द लाईन केलाय, चेंडू जातोय आणि नक्कीच झेलबाद होत आहे. तसेच सन्माननीय भरतशेठ जोशी आणि सन्माननीय बाबू जोशी यांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. पनवेल प्रीमियर लीग मध्ये आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच आपण पाहतोय या सामन्यावरती पकड जमवली आहे राजवीर कणव इंडियन आर्मी घोट फिसारू या संघाने. नक्कीच संघाचे संघ मालक असतील शिवा गोंदले आणि राजेश महादे यांच्या गालावरती नक्कीच खली पडली असेल, स्मित हास्य आले असेल, कारण नक्कीच दमदार केली करताना आपण पाहतो या खेळाडूंना. आणि नक्कीच आपण पाहतोय बिग सपोर्ट असेल या संघासाठी नक्कीच राजवीर कणव इंडियन आर्मी या घोट संघाला. तर रमेश पाटील आणि आमचे नक्कीच या पनवेल समालोचन समितीचे नक्कीच ते एक भाग आहेत, हिस्सा आहेत आणि अनमोल असा वाटा त्यांचा देखील आहे या पनवेल प्रीमियर लीगला. आपण वलूया मैदानाकडे. चेंडू जातोय आर पार, आउट ऑफ द पार, सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. अतिशय मंत्रमुग्ध आजचा दिवस बघितला तर नक्कीच रविवार आणि खंडोबा रायाचं गाणे ऐकवलं, प्रेक्षकांना देखील मंत्रमुग्ध करून टाकलं. यावेळेस मात्र झेल उडालाय, चेंडू खाली येतोय, क्षेत्ररक्षक मात्र मिसफील्ड होत आहे. चेंडू 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. मात्र येणारे 7 चेंडू असतील, 6 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी अद्याप 29 धावांची गरज असेल. चला दर्शनाला म्हणू नका नका. थँक्यू डीजे. तर नक्कीच निनाद आपण नेहमी पाहतो क्रिकेट खेळत असताना ज्या वेळेस मोठे फलंदाज सस्त्यामध्ये बाद होतात त्यावेळेस तो संघ अडचणीत सापडताना पाहतोय. आणि तेच उदाहरण आपण पाहतो या सामन्यामध्ये. अथर्व अँड रोहित ट्रान्सपोर्ट संघाचे मोठे फलंदाज सस्त्यामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परतलेत, अडचणीमध्ये आहे अद्याप संघ आपण पाहतो अथर्व अँड रोहित ट्रान्सपोर्ट संघ. मात्र इथून येणारे 6 चेंडू 29 धावेची गरज असेल. गोलंदाज येतोय. नक्कीच सुनील सर, जसं आपण मगाशी म्हटलं शिवा गोंधळी असतील, राजेश महादे असतील, यांच्या चेहऱ्यावर एक चांगला हास्य पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे पनवेल असोसिएशनचा पाठीचा कणा ज्यांना म्हटलं तर रमेश पाटील यांच्या देखील चेहऱ्यावर नक्कीच हसू असणार आहे, कारण त्यांचा गावचा संघ इथे आहे हा. आणि शिवा गोंधळे याचा जर विचार केला गेला तर क्रिकेटवरती अतिशय प्रेम आणि एक संघ बांधून ठेवलाय घोड संघाचा, तो शिवा गोंधळे याने. नक्कीच आपण पाहतो येणारे 6 चेंडू असतील, 29 धावांची गरज असेल. गोलंदाज आपण पाहतोय रोहित पाटील.
मॅनपॉवर कोपरोली संघामध्ये खेळत असताना अतिशय चांगली गोलंदाजी अष्टपैलू खेळाडूची कामगिरी करतोय तोच रोहित पाटील यावेळेस मात्र पहिल्या चेंडूची फेकी करतो, एक धाव खर्च करतोय, मात्र एकेरी दुहेरी धावा घेऊन काही घडणार नाही आहे. मात्र इथे चांगली कामगिरी करताना आपण पाहतोय राजवीर कणव इंडियन आर्मी घोट पिसार्वे संघाने सचिन लहानेच्या पाठोपाठ शतक हाटलला चेतन पाटील अतिशय चांगली कामगिरी केली. त्याच्यानंतर आपण बघितलं रोशन सालुंके अतिशय चांगली कामगिरी केली, प्रेक्षणीय. यावेळेस नक्कीच बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता होताना आपण पाहतोय. शेवट देखील चांगला होताना आपण पाहतो राजवीर कणव इंडियन आर्मी घोट पिसार्वे या संघाचा. तिसरा चेंडू असेल, पुढे येऊन फ्रंट फूटचा वापर केला होता मात्र फायदा झाला नाहीये फलंदाजाला. एक धाव मिळेल आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या वाढताना आपण पाहतोय 38. येणारे 3 चेंडू 27 धावांचं समीकरण. मात्र इथून मात्र सामन्यामध्ये या PPL मधून माघार घेताना पाहतोय आपण अथर्व रोनित ट्रान्सपोर्ट पेट वलप या संघाला. नक्कीच यावेळेस एकेरी दुहेरी धावांवरती प्राधान्य दिलं जातंय आणि नक्कीच या सामन्यापासून वंचित होताना आपण पाहतो या संघाला. मात्र पकड जमवली आणि विजयाच्या लक्ष्यापर्यंत पोहोचलाय तो संघ राजीव कणव इंडियन आर्मी घोट पिसार्वे हा संघ आपण पाहतोय. नक्कीच अतिशय दमदार खेळी केली आहे पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंतचा प्रवास चांगला झाला आहे तो आपण पाहतोय राजवीर कणव इंडियन आर्मी घोट या पिसार्वे संघाच्या माध्यमातून. नक्कीच आपण पाहतोय अंतिम चेंडू असेल तर नक्कीच यावेळेस आपण विजय संपादन करताना पाहतो राजवीर कणव इंडियन आर्मी घोट पिसार्वे संघ यांचं हार्दिक अभिनंदन. आणि या शृंखलेतून माघार घेताना आपण पाहतोय अथर्व रोहित ट्रान्सफर पेट वलप या संघाचं मी आभार व्यक्त करतोय. तर नक्कीच सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे तो राजवीर कणव इंडियन आर्मी घोट पिसार्वे संघाने. मालक असतील या संघाचे शिवा गोंदले आणि राजेश मादे यांचं सुद्धा मी या शृंखलेच्या माध्यमातून पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्या अगोदर मी व्यासपीठावर आमंत्रित करेन श्रीदत्त एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संदीप शेठ गरज यांचं या ठिकाणी शुभागमन. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे ते सन्माननीय भरतजी जोशी, सन्माननीय बाबू जोशी, तसेच कलंबोली गावचे आमचे सन्माननीय स्वप्नेजी खाडगे आणि आपण पाहू शकाल स्वराज स्पोर्ट्स कलंबोलीचे संघ मालक सन्माननीय सुजितजी म्हात्रे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. रॉयल कलंबोलीचे आपण